लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मी प्राध्यापक डॉक्टर संतोष देशमुख आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। लोकसेवा कला व विज्ञान महाविद्यालय मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आज या ठिकाणी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहेत। गेल्या 10 दिवसापासून महाविद्यालयामध्ये आपण विविध उपक्रम साजरे करत आहोत, त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहेत। आजच्या या व्याख्यानाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत सुप्रसिद्ध कवी श्री हरीश हातोटे सर। मी आणि माझी कविता या विषयावर ते आज आपल्याशी हितगुज साधणार आहेत। त्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने शब्दसुमनाने स्वागत करतो। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लियाकत शेख सर यांचंही मी शब्दसुमनाने स्वागत करतो। मराठी भाषा संवर्धन पंधरवडा का साजरा करायचा याची खरोखरच गरज आहे का, हा प्रश्न एक मराठी भाषिक म्हणून आपल्याला पडणं स्वाभाविकच आहे। अशा प्रकारे या कार्यक्रमाचा हेतू सांगण्यासाठी मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर गजानन जाधव सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक स्वरूपामध्ये या कार्यक्रमाचा हेतू या ठिकाणी व्यक्त करावा। श्री डॉक्टर गजानन जाधव सर। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा एज्युकेशन सोसायटीचे कला व विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद मराठी विभागाद्वारे आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त होत असलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लियाकत शेख सर, त्याचप्रमाणे आजचे व्याख्याते जे मी आणि माझी कविता या विषयावर आपले विचार मांडणार आहे असे आमचे विद्यार्थी मित्र हरीश हतवटे, माझे सहकारी प्राध्यापक डॉक्टर संतोष देशमुख आणि विद्यार्थी मित्रांनो, मी थोडक्यात माझे प्रास्ताविक मांडतो। दरवर्षी आपण मराठी भाषा संवर्धन पंधरवडा महाविद्यालयीन स्तरावर विविध उपक्रम घेऊन साजरा करीत असतो। यावर्षी कोरोना संक्रमणाचा काळ असल्यामुळे यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेत आहोत। आज विविध स्तरातून मराठी भाषेविषयी, तिच्या अस्तित्वाविषयी किंवा भविष्यासंदर्भात विविध माध्यमातून चर्चा होताना दिसते। जागतिक स्तरावर मराठी भाषेने आपले अस्तित्व सिद्ध केलेले आहे, त्यामुळे मराठी भाषेविषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही। 2011च्या जनगणनेनुसार भारत देशात मराठी भाषिकांची एकूण लोकसंख्या सुमारे 9 कोटी आहे। मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील 10वी आणि भारतातील 3री भाषा आहे। मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे। मराठी भाषेची थोरवी अनेक संत महंतांनी गायलेली आहे। संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळविन, जी अमृतालाही सहज जिंकेल, जी अमृताहूनही गोड आहे। अशा पद्धतीचा हा मराठी भाषेचा गोडवा महिमा संत ज्ञानेश्वरांनी गायलेला आहे। तर सुरेश भट म्हणतात, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। मराठी भाषेला आईचा दर्जा देणाऱ्या विशालकाय महाराष्ट्र देशात व भारत देशात जोपर्यंत स्वयंपाकगृहात मराठी भाषा बोलली जाते तोपर्यंत मराठी भाषेला कसलीही चिंता नाही। आणि यानंतर आपले प्रमुख वक्ते आपले विचार मांडणार आहेत, तर महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो, थांबतो। धन्यवाद। धन्यवाद जाधव सर, आपण प्रास्ताविकात या कार्यक्रमाचा हेतू मुद्देसूदपणे मांडलेला आहे। मी जास्त वेळ न घेता श्री हरीश हातोटे सर यांना या ठिकाणी निमंत्रित करतो। त्याआधी त्यांचा अल्पसा परिचय देतो। श्री हरीश हातोटे हे एक सुप्रसिद्ध कवी आहेत। ते प्राथमिक शिक्षक म्हणून आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी कार्यरत आहेत। त्यांच्या अनेक कविता गाजलेल्या आहेत। त्यांनी अल्पाक्षरी कविता लिहिलेल्या आहेत। कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ सांगण्याची ताकद त्यांच्या कवितामध्ये आहे। त्यांची एक गाजलेली कविता म्हणजे
तुझ्यासाठी काय पण ही होय. श्री हातवटे सर हे डॉक्टर गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आत्मकथन एक शोध या विषयावर PhDचे काम करत आहेत. असे हे सुप्रसिद्ध कवी आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. मी हरीश हातोटे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी मी आणि माझी कविता याविषयी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या निमित्तानं लोकसेवा महाविद्यालय गारखेडा परिसर औरंगाबाद आयोजित मी व माझी कविता या व्याख्यानाच्या निमित्तानं मी आपल्याशी संवाद साधत आहे. लोकसेवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लियाकत शेख सर, मराठी विभाग प्रमुख तथा माझे मार्गदर्शक डॉक्टर गजानन जाधव सर, डॉक्टर संतोष देशमुख सर व सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो. या व्याख्यानाच्या निमित्तानं मी माझ्या काही कविता आणि भूमिका आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आपण का लिहितो याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर ज्या परिसराशी आपलं नातं आहे, ज्या समाजाचा आपण घटक आहोत, त्या समाजात वावरत असताना आजूबाजूच्या घटना किंवा आजूबाजू घडणारे जे काही प्रसंग असतात ते प्रसंग शब्दामध्ये येतात आणि त्याचं साहित्य होतं. त्याचाच एक भाग म्हणून कवितेकडे पाहता येईल. तत्पूर्वी ज्या परिसरामध्ये मी कविता लेखनाला सुरुवात केली तो परभणीचा परिसर, ज्यांच्या प्रेरणेनं सुरुवात केली ते आदरणीय कवी इंद्रजित भालेराव, आणि तिथपासून सुरू केलेला हा कवितेचा प्रवास आज या ठिकाणी बीड जिल्हा, माझा गाव, परिसर, गावाची माती याशी निगडीत मी कविता लेखन करतो आहे. आपण का लिहितो याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे मला असं वाटतं की माझी कविता या अनुषंगानं मला सांगावीशी वाटते की जेव्हा माझ्या एखाद्या शब्दानं भरेल भुकेल्याचं पोट, जेव्हा माझ्या एखाद्या शब्दानं भरेल भुकेल्याचं पोट, जेव्हा माझ्या एखाद्या वाक्यानं मिळेल तहानलेल्याला पाण्याचा घोट, जेव्हा माझ्या एखाद्या शब्दानं भरेल भुकेल्याचं पोट, जेव्हा माझ्या एखाद्या वाक्यानं मिळेल तहानलेल्याला पाण्याचा घोट, जेव्हा माझ्या एखाद्या कडव्यानं परत फिरतील आत्महत्येकडे चाललेले पाय, जेव्हा माझ्या एखाद्या कडव्यानं परत फिरतील आत्महत्येकडे चाललेले पाय, जेव्हा माझ्या एखाद्या कवितेनं मिळेल अन्यायग्रस्ताला न्याय, जेव्हा माझ्या 4 कवितांनी अंधार दूर पळालेला असेल, जेव्हा माझ्या 4 कवितांनी अंधार दूर पळालेला असेल, तेव्हा खऱ्या अर्थानं माझ्या कवितेला साहित्याचा नोबेल मिळालेला असेल, तेव्हा खऱ्या अर्थानं माझ्या कवितेला साहित्याचा नोबेल मिळालेला असेल. खरं तर कुठल्याही कवितेला सर्वोच्च पुरस्कार तो असतो की ती कविता ज्यांच्यासाठी आपण लिहितो त्यांच्या जगण्यामध्ये त्या कवितेनं काय बदल होतो. निश्चितपणे आपल्या कवितेमुळं कवितेचं जे प्रतिबिंब आहे ते निश्चितपणे समाजातील विविध घटनांचं प्रतिबिंब कवितेमध्ये येत असतं, आणि म्हणून आपली कविता अशा प्रश्नांवर सुद्धा मार्गदर्शक बनली पाहिजे ज्याने समाजामध्ये ज्या काही अनिष्ट गोष्टी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कविता ही निश्चितपणे दिशादर्शक झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या भावनेनं, त्या भूमिकेनं निश्चितपणे मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या ठिकाणी एखादा अंधारात दिवा पेटेल तेव्हा तोच कवितेसाठी सर्वोच्च पुरस्कार असतो असं मला वाटतं. आपण कविता म्हणजे काय, निश्चितपणे ह्या विषयाकडे न वळता कविता एक जगण्याचं प्रतिबिंब असतं. तर या माध्यमातून लिहित असताना मला पुढं सांगावंसं वाटतं की माझ्याच कवितेच्या काही ओळी या ठिकाणी मला आठवतात की कविता आणि जगणं यांचं गहिरं नातं आहे, कविता हे पीठ ज्याचं जगणं असं जातं आहे. कविता आणि जगणं यांचं गहिरं नातं आहे, कविता हे पीठ ज्याचं जगणं असं जातं आहे. जगण्याची सावली बनून कविता सोबत पळत असते, जगण्याची सावली बनून कविता सोबत पळत असते. जगणे असतं चितेवर, कविताच तेव्हा जळत असते. जगणे जेव्हा घराघरात म्हातारपणात चढत असते, जगणे जेव्हा घराघरात म्हातारपणात चढत असते, कविता तेव्हा लेखणी बनून कागदावरती रडत असते. काळ जेव्हा जगण्याला काढत असतो नांगरून, काळ जेव्हा जगण्याला काढत असतो नांगरून, कविताच तेव्हा काळजाभोवती घालत असते पांघरून, कविताच तेव्हा काळजाभोवती घालत असते पांघरून. आणि म्हणून निश्चितपणे ही कविता जगण्यासाठी एक आधार देणारी, एक आयुष्याला सोबत करणारा आपला घटक, एक सखा आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की कविता
ज्या प्रश्नांमधून येते किंवा दिसणाऱ्या ज्या घटनांमधून येते, ज्या भागामध्ये मी राहतो तो बीडचा परिसर निश्चितपणे दुष्काळी आहे. आणि मग पाण्याचा भेडसावणारा जो प्रश्न असतो तो प्रश्न पाहिल्यानंतर एक छोटीशी कविता आपलं मूर्त रूप घेते. कवितेचं नाव आहे भूगोल. अल्पाक्षरी कविता आहे, परंतु एक प्रश्न निश्चितपणे या कवितेच्या माध्यमातून मला मांडावासा वाटतो की पृथ्वीवर 3 भाग पाणी असल्याचं वर्गात शिकवितात बाई. पृथ्वीवर 3 भाग पाणी असल्याचं वर्गात शिकवितात बाई, पण हंडाभर पाण्यासाठी जेव्हा कोसभर पळते माझी आई, तेव्हा भूगोलावरही माझा विश्वास बसत नाही. तेव्हा भूगोलावरही माझा विश्वास बसत नाही. आणि म्हणून हा कवितेचा प्रवास होत असताना निश्चितपणे या कवितेच्या नजरेतून आपला गाव, आपली माणसं, आपली माती, आपला शिवार, आपली नातीगोती सुटत नाहीत. आणि म्हणून अशीच एक गावाची रचना या ठिकाणी मला आपल्यासमोर मांडावीशी वाटते की ज्या गावाच्या सानिध्यामध्ये आपण वाढतो, लहानाचे मोठे होतो आणि त्याच गावाच्या सानिध्यामध्ये आपला शेवट होतो. म्हणजे माणूस कुठेही असला, कितीही मोठा झाला, त्याने आकाशाला जर गवसणी घातली तरी शेवटी अंत्यविधीसाठी माणसाला गाव आणि गावाची मातीच असते. आणि या आशयाची गाव नावाची कविता मी आपल्यासमोर ठेवतो आहे. माझ्या गावच्या मातीची पोटासाठी ताटा तुट, माझ्या गावच्या मातीशी पोटासाठी ताटा तुट, नोकरीच्या कासऱ्याची बांधलेली पायकुट, नोकरीच्या कासऱ्याची बांधलेली पायकुट, पोटटीचं भर तरी कस करीत हैराण, पोटटीचं भर तरी कस करीत हैराण, त्याच्यासाठीच माणूस गाव सोडून वैराण, त्याच्यासाठीच माणूस गाव सोडून वैराण, कैक पिढ्यांची पोटांची नाही भागलेली भूक, कैक पिढ्यांची पोटाची नाही भागलेली भूक, लेकरांच्या भल्यासाठी गावा वाटे रुख रुख, लेकरांच्या भल्यासाठी गावा वाटे रुख रुख. आणि दूर गेलेल्यांची आज नाळ गावाशी तुटते. माणसं जेव्हा नोकरीसाठी, व्यवसायासाठी गाव सोडून दूर जातात आणि कधीतरी सण, यात्रा, उत्सवाच्या निमित्तानं गावाकडे येतात, दूर गेलेल्यांची आज नाळ गावाशी तुटते. कुठं जरी मेल तरी माती गावातच होते, कुठं जरी मेल तरी माती गावातच होते. जन्म गावातच होतो, होते गावातच माती, जन्म गावातच होतो, होते गावातच माती, जन्म मरण वारीचा गाव असतो सोबती, जन्म मरण गावात वारीचा गाव असतो सोबती. गावपणाच गावाच्या धन वाटू पसा पसा, गावपणाच गावाच्या धन वाटू पसा पसा, दिस आज चापला नाही उद्या भरवसा, दिस आज चापुला नाही उद्या भरवसा. आणि शेवटचे ओळी आहेत की सजलेल्या शहरांचे आत कुजलेले भाव, सजलेल्या शहरांचे आत कुजलेले भाव, ज्याला असते काळीज
त्याला म्हणतात गाव, त्याला म्हणतात गाव, त्याला म्हणतात गाव. आणि असं हे गावाशी असलेलं आपलं नातं निश्चितपणे मला वाटतं प्रत्येक माणसाचं आपल्या गावाशी एक अतूट नातं असतं. माझ्या कवितेचा जो प्रवास या ठिकाणी पुढे जातो त्या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं की जसं आयुष्य बदलत जातं तसे तसे कवितेतील संदर्भ बदलत जातात, कवितेचे विषय बदलत जातात. खरं तर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या शीर्षकाच्या अनुषंगानेच मला सांगावंसं वाटतं की मराठी भाषेचं संवर्धन खरं तर करण्याची निश्चितपणे गरज आहे. आपली भाषा मातृभाषा असं आपण म्हणतो, परंतु त्या मातृभाषेबद्दल आपण किती दक्ष आहोत याची प्रत्येकाने निश्चितपणे खरी तर विचार करण्याची वेळ आहे. मग अगदी आपली भाषा आहे आणि आपल्या आईकडून आपण घेतलेली भाषा आहे म्हणून आपण जो कॉन्फिडन्स या भाषेबद्दल दाखवतो, जो आत्मविश्वास आपण दाखवतो, त्याचा विचार जर केला तर त्या भाषेबद्दल आपण किती जागरूकता बाळगायला पाहिजे किंवा त्या भाषेबद्दल आपण किती दक्ष असायला पाहिजे, खरं तर याचा अभ्यास करण्याची गरज असावी. आणि म्हणून तर अशा पद्धतीनं मराठी भाषेबद्दल विशेष पंधरवडा साजरा करावा असा निश्चितपणे या ठिकाणी जो वेळ आहे असं मला वाटतं. या कवितेच्या अनुषंगाने पुढे जात असताना एक कविता मला आपल्यासमोर ठेवावीशी वाटते. ती कविता आहे कुणब्याची कविता. खरं तर ग्रामीण भागात विशेषतः 18 विश्व दारिद्र्यामध्ये जगलेली जे माणसं आहेत त्यांचा बदललेला काळ जरी असला, काळा बदलत्या प्रतिनिधित्व ते करत जरी असले तरी निश्चितपणे प्रश्न जे असतात ते कुटुंबाशी चिकटलेले प्रश्न आजही खेड्यापाड्यामध्ये आहेत, तेच आहेत असं मला वाटतं. एक कविता, बदलत्या काळामध्ये सगळं ऑनलाईन झालं, सगळं गुगलमय जग झालं आणि अशा काळामध्ये माझा शेतकरी किंवा आमचा कुणबीसुद्धा निश्चितपणे कुठं आहे हे जर शोधायचा प्रयत्न या गुगलवर आपण केला तर कुणबी @tension असं निश्चितपणे म्हणावंसं वाटतं. या अनुषंगाची माझी कविता आपल्यासमोर मी ठेवतो की बघा, कुणब्याच्या घरातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न पारंपरिक पिढ्यानपिढ्यांपासूनचे प्रश्न निश्चितपणे आपल्यासमोर या कवितेच्या माध्यमातून मी मांडतो. की पहिलीची डिलिव्हरी झाली की दुसरीनं बाळंतपणाला यावं, पहिलीची डिलिव्हरी झाली की दुसरीनं बाळंतपणाला यावं आणि पहिलीचं कर्ज फिटेपर्यंत दुसरीचं शिल्लक राहावं. दोस्तांचा बघून पोरानंही अँड्रॉइडचा मोबाईल मागावा, दोस्तांचा बघून पोरानंही अँड्रॉइडचा मोबाईल मागावा आणि कॉलेजच्या नावाखाली तो टुकार पोरांच्या नादी लागावा. उठता बसता डोळ्यांना दिसावी तरणी ताठी पोर, उठता बसता डोळ्यांना दिसावी तरणी ताठी पोर, हुंड्यापायी सोयरीक जमेना मायबापाला भलता घोर. आपलीच खायची पंचायत म्हणून जित्राबं टाकावीत कटून, की आपलीच खायची पंचायत म्हणून जित्राबं टाकावीत कटून आणि ओपन क्लोथचा साईड बिझनेस दोस्तांनी द्यावा गाठून. कमी जास्त व्होल्टेजनं जळावी मळ्यामधली मोटर, कमी जास्त व्होल्टेजनं जळावी मळ्यामधली मोटर, रात्रीचा चोरी जावा विहिरीवरचा स्टार्टर. तरी कोरडवाहू पाटील फिरतात इस्त्री करून शानी, तरी कोरडवाहू पाटील फिरतात इस्त्री करून शानी आणि रोज हॉटेलात चहाला मोडतात 100 काच कुणी. अंगठाच टेकवता येतो यांना लिहिता येत नाही अर्ज, अंगठाच टेकवता येतो यांना लिहिता येत नाही अर्ज. तरीही पठ्ठ्या सोडत नाही एकाही बँकेचं कर्ज, कर्जाचे 2-5ही उडवतो विनाकारण, कर्जाचे 2-5ही उडवतो विनाकारण आणि आपल्या नावचे 3.5 एकर ठेवतो बँकेत तारण. भावकीवाद भांडण तंटे यांच्या रक्तात रुजलेले, भावकीवाद भांडण तंटे यांच्या रक्तात रुजलेले, दुखणे भाने कोर्ट कचेऱ्या तर 5वीलाच पुजलेले. थोडी कमी अधिक असेल पण ही सगळ्यांची व्यथा आहे, थोडी कमी अधिक असेल पण ही सगळ्यांची व्यथा आहे. जागतिकीकरणातल्या कुणब्याची हीच खरी कथा आहे. ही पुरी फिल्म नाही फक्त ट्रेलर केलाय मेन्शन, ही पुरी फिल्म नाही फक्त ट्रेलर केलाय मेन्शन. याचा सारांश एवढाच, कुणबी @tension याचा सारांश एवढाच, कुणबी @tension, कुणबी @tension. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या निमित्तानं निश्चितपणे मी आणि माझी कविता या विषयाच्या अनुषंगानं लोकसेवा कला व विज्ञान महाविद्यालय गारखेडा परिसर औरंगाबाद यांनी आपल्याशी हितगुज करण्याची जी संधी मला या निमित्तानं दिली त्याबद्दल मी या महाविद्यालयाचे प्राचार्य
आणि मराठी विभाग यांचा ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद हातवटे सर. आपण अतिशय प्रवाहीपणे कवितेविषयीचे आपले अनुभव या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. आपली कविता ही आशावादी व भावनाशील आहे. नेहमीच डोक्यांनी विचार करू नये, कधी भावनांनाही वाव द्यावा. नेहमीच डोक्यांनी विचार करू नये, कधी भावनांनाही वाव द्यावा. असुरलेल्या डोळ्यांना स्वप्नांचा गाव द्यावा. अशा प्रकारचा एक विचार आपल्या कवितेमधून प्रकट झालेला दिसतो. यानंतर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लियाकत शेख सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व प्रमुख पाहुणे प्राध्यापक हरीश हातवटेजी, या कार्यक्रमाचे संयोजक मराठी विभाग प्रमुख डॉक्टर गजानन जाधवजी, दुसरे सहयोगी संयोजक डॉक्टर संतोष देशमुख, महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व माझे सर्व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व सहकारी विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त हा पंधरवडा साजरा करत आहोत. मराठी या भाषा संवर्धनानिमित्त आपण आत्ताच प्राध्यापक हरीश हातवटे सरांचे मनोगत ऐकले. मी आणि माझी कविता या माध्यमातून त्यांनी कविता रचण्यामागील प्रक्रिया आणि कवीचं मनोगत या बाबीवर त्यांनी सखोल मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. मी प्रथमतः त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद करेन. हरीश हातवटेजी मला वाटतं 2 वेळेस आमच्या महाविद्यालयात आले. जे नवीन विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी त्यांचं हे व्याख्यान एक पर्वणी ठरेल असं मला वाटतं. मराठी भाषा संवर्धन 15वाडा दिवस साजरा करण्यापाठीमागची भूमिका ही आहे की दिवसेंदिवस आपण आपल्याच मातृभाषेपासून दूर जातो की काय ही भीती उत्पन्न होताना दिसते. आपल्यावर, समाजावर ही खूप मोठी जबाबदारी आहे की आपण स्वभाषेचं संवर्धन केलं पाहिजे. आपण ज्या प्रांतात राहतो, ज्या भागात राहतो, जी आपली मातृभाषा असेल किंवा आपल्या प्रांताची भाषा असेल, तिचं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी तेथील त्या नागरिका पर्यायाने ती स्वतःवर, माझ्यावर आहे किंवा आपल्या सर्वांवर आहे. भाषेवर वेळोवेळी भाषेवर अनेक अतिक्रमण झालेले आहेत. पण भाषा ही अतिक्रमणाने मरत नाही, ती संवर्धित होत असते. आपण जर मराठी भाषेचा पाठीमागील 1000 वर्षाचा इतिहास पाहिला तर आपल्याला असं दिसून येईल की मराठी भाषेने अनेक चढउतार पाहिलेले आहे. अनेक भाषिक अतिक्रमणापासून त्या भाषेने नवीन बरंच काही घेतलेलं आहे, तिने तिच्या संवर्धन केलेलं आहे. खरं तर भाषा संवर्धन हे कुटुंबाची, परिवाराची खूप मोठी जबाबदारी आहे, देशाची जबाबदारी आहे, त्या समाजाची जबाबदारी आहे. आणि या संवर्धन करण्यासाठी आम्हाला सर्वांना प्रयत्न करण्याची गरज आहे. या दिनानिमित्त मी सर्वांना आव्हान करू इच्छितो की आपण सर्व स्वभाषेचा अभिमान बाळगून आपण सर्व आपल्या भाषेमध्ये जास्तीत जास्त आपण बोलूया, प्रयोग करूया. या दिनानिमित्त आज मी इथे विशेष करून आपल्याला सांगू इच्छितो की आज जागतिकीकरणामुळे भलेही अन्य भाषाचे आक्रमण आपल्या भाषेवर होताना दिसतात, हे जरी सत्य असलं तरी त्याचं भिण्याचं काही कारण नाही. बऱ्याच वेळेस काही भाषातज्ञ हे चिंता व्यक्त करतात की आपल्या भाषा समाप्त होतील काय,
असं काही होत नाही आहे, होताना दिसत नाही आहे. मराठी भाषेवर किंवा भारतीय भाषावर अनेक अतिक्रमण झालेले दिसतात. पण भाषा ही संवर्धन केव्हा होते, संवर्धित केव्हा होते, त्यावेळेस होते. अधिगत वृद्धिंगत केव्हा होते, त्यावेळेस होते ज्या वेळेस ती नवीन काहीतरी शिकत असते. एक 30-40 वर्षापूर्वीची जे मराठी आपण पाहिली तर ती मराठी आणि आजची मराठी बदललेली दिसते. मराठीने नवीन नवीन शब्द ग्रहण केलेले दिसते. त्यावेळेस आधुनिक तंत्रज्ञान नव्हतं, ती शब्दावली नव्हती. आपण जर एक 40-50 वर्षापूर्वीचं जर आपण चित्रपट किंवा काव्य वाचन किंवा ग्रंथालय किंवा ग्रंथ वाचले तर असं आपल्याला कळतं की त्यावेळेची शब्दावली, त्यावेळेचे चित्रपटातले जे संवाद हे वेगळे होते. आज नवीन संवाद योजना आलेली आहे. या बाबीतून सगळं स्पष्ट होतं की भाषा ही नेहमीच बदलत चालते. नवीन नवीन शब्दावली, नवीन नवीन संवर्धन होत असतं. म्हणून मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं की मराठी भाषा ही आज मला वाटतं खूप परमोच्च शिखरावर आहे आणि भविष्यात ते अनेक प्रगती करत जाईल. या निमित्त मी माझे इथे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद शेख सर. आपण आपल्या अध्यक्षीय समारोपातून मराठी भाषेविषयीचे आपले मत या ठिकाणी व्यक्त केले. शेवटी आभार. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते श्री हरीश हातवटे सर यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, आपल्या सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता झाली असे घोषित करतो. धन्यवाद.